Disaster Management, Chapter 4th, 6th class, Maharashtra State Board. Dear students, today we are going to learn about third part of disaster management, and our part name is remedial and preventive measures. म्हणजेच आपत्ती उद्भवण्यापूर्वी वा उद्भवल्यानंतर घ्यावयाची काळजी. During a natural or man-made disaster, we need to take care of ourselves. Let us see what precautions we can take before or in the event of natural or man-made disaster. मानवनिर्मित व नैसर्गिक आपत्ती उद्भवली अथवा त्यापूर्वी आपण काय दक्षता घेऊ शकतो हे आज पाहूया. Keep watching TV and radio news and bulletins. म्हणजेच रेडिओ आणि टीव्ही वरील बातम्यांकडे आपल्याला सतत लक्ष ठेवणं ही काळाची गरज आहे. यूज बॅटरी ऑपरेटेड रेडिओज अँड मोबाईल्स. म्हणजेच बॅटरीवर चालणारा रेडिओ आणि मोबाईल यांचा आपण वापर करणं सुद्धा आवश्यक आहे. Heed the warning issued by the meteorological department carefully. हवामान खात्याने दिलेल्या सूचना आपण काळजीपूर्वक ऐकल्या पाहिजेत. मग यासाठी काय करू शकतो तर आपल्याला काही लिंक माहिती पाहिजे. म्हणजेच काय तर यूज द वेबसाईट लाईक www.imd.gov.in. आपत्ती प्रसंगी आपण या वेबसाईटचा पुढील व्हिडिओच्या माध्यमातून कसा वापर करायचा हे तुम्हाला मी दाखवून देतो. लेट्स टाईप ऑन युअर क्रोम ब्राउझर www.imd.gov.in. नंतर आपण याला सर्च करणार आहोत. सर्च केल्यानंतर पहिला जो तुम्हाला टास्क दिसणार आहे टास्क बारवरती तुमच्या होम स्क्रीनवरती त्यावरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुमच्या समोर ही अशी इंटरफेस ओपन होईल. ही इंटरफेस आहे आपल्या मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटची, ज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही डिझास्टर्स असतात त्यावरती आपण कोणती काळजी घ्यायची आणि त्यावरती कोणत्या कोणत्या सूचना असतात या त्यांनी व्ह्यूज केलेल्या असतात. यांचा आपण वापर करून कोणती दक्षता घेऊ शकतो हे आपल्याला लक्षात येईल. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता इंडियाचा मॅप दिलाय. याचबरोबर अवर सर्व्हिसमध्ये रेनफॉल इन्फॉर्मेशन, देन मान्सून, क्लायमेट सर्व्हिस, सिटी फॉरकास्ट, त्याचबरोबर सायक्लोन यांची सुद्धा माहिती दिली आहे. ॲज वेल ॲज टेम्परेचर किती आहे, पाऊस पर्जन्यमान कुठे जास्त असणार आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने आपल्या वेबसाईटवर दिलेली आहे. सॅटेलाइट थ्रू जो तुम्ही लाइटिंग बघू शकताय, इथे इमेजमध्ये भारताचा नकाशा दिसतोय. याचबरोबर आपण एखादा डिझास्टर ओपन करून बघूया की जेणेकरून आपल्याला कळेल की ही इन्फो आपल्याला कशी मिळते. सो लेट्स गो टू ओपन सायक्लोन. मी सायक्लोन हा मेनू बार ओपन केलाय. होम स्क्रीनवरती दिसत होता, तिथून मी त्याला ओपन केलाय. आता त्याचं स्पेशलायझेशन जे आहे फॉरकास्ट रेन बाबत हे मी वरती कोपऱ्यात टाईप केलंय. सर्च केल्यानंतर फील्ड रेन बार इथे ओपन झालाय. आपल्याला कोणत्याही प्रकारचे जर डिझास्टर असतील तर इथे नोटिफिकेशन मिळतील. सध्या तरी आजच्या तारखेला म्हणजे 7 सप्टेंबर 2020 तर इथे कोणत्याही प्रकारचे ब्रॉडकास्ट नाही आहे. इवन सायक्लोन सुद्धा आपण सर्च केलं होतं. बघूया सायक्लोनवरती काही डाटा आहे का. नो ॲक्टिव्ह सायक्लोन, म्हणजे आता कोणत्याही प्रकारचा सायक्लोन नाही आहे. डेट आहे 7 सप्टेंबर 2020, तुम्ही पाहू शकताय. सो अशा प्रकारे आपण www.imd.government.in या वेबसाईटद्वारे आपल्याला हवी असलेली माहिती सर्च आउट करू शकतो. सो यू कॅन ऑब्झर्व ऑन युअर स्क्रीन देअर इज लॉट ऑफ इन्फॉर्मेशन अबाउट द इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. Landslides occur in hilly areas due to a cloudburst or heavy rains. On such occasions, do not take shelter at the foot of a hill. म्हणजेच ढगफुटी अथवा अतिवृष्टीमुळे डोंगर उतारावरच्या ज्या दरडी असतात त्या कोसळतात, टेकड्या डोंगर खचतात आणि खाली येतात. अशा वेळी आश्रयासाठी डोंगर पायथ्याशी आपण थांबू नये. ड्युरिंग फ्लड्स, don't linger in house or areas of river banks. Seek shelter in other safe place. Move to safer places at a greater height. Don't step into the water currents or drive a vehicle into them. म्हणजेच नदीला जेव्हा पूर येतो अशा परिसरात
आणि अशा परिस्थितीत नदीकाठच्या परिसरात आणि घरात न थांबता आपण सुरक्षित जागी आसरा घ्यायचा. शक्यतो उंचावरती जाऊन थांबायचं, वाहत्या पाण्यात उतरायचं नाही आणि वाहन पुढे न्यायचं नाही. During an earthquake, roads split open, the ground cracks, railway tracks get uprooted. Hence, when moving from one place to another, ensure that the road is safe further on. भूकंपामध्ये रस्तेही दुभंगतात, जमिनीला भेगा पडतात, रेल्वेचा रूळ उखडतो, तेव्हा एका ठिकाणाहून दुसरीकडे जाताना मार्ग व्यवस्थित आहे की नाही हे पाहावे. Take shelter in relief camp as they provide medicines, food packets, drinking water, first aid, etc. रिलीफ कॅम्पमध्ये आश्रय घ्या. ते औषधे, अन्न पॅकेट, पिण्याचे पाणी, प्रथमोपचार साहित्य इत्यादी प्रदान करतात. To get protection from fire, use fire extinguishers in public place like schools, hospitals, railway stations, etc. आगीपासून बचावासाठी शाळा, हॉस्पिटल, रेल्वे स्थानक या ठिकाणी अग्निशमन नळकांडे वापरावी. While studying these all remedial and preventive measures, it is necessary to give immediate aid before medical treatment. If we give some immediate aid even before medical treatment, that is called first aid. या सर्व उपचारात्मक आणि प्रतिबंधात्मक उपायांचा अभ्यास करताना वैद्यकीय उपचार होण्यापूर्वी रोगप्रतिकारक शक्ती देणे आवश्यक आहे. जर आपण वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी काही रोगप्रतिकारक मदत केली तर त्याला प्रथमोपचार असे म्हणतात. So let's know about first aid. In day-to-day life, sometimes we have to face disasters or accidents of varying proportion. On such occasions, it is necessary to give some immediate aid even before medical treatment becomes available. For example, which type of disaster we are facing in day-to-day life? External bleeding, then burns and scalds, then sunstroke, then snake bite and dog bite. So here we are going to know about more information of first aid and how to give some immediate aid even before medical treatment. 1. External bleeding म्हणजेच बाह्य रक्तस्राव. If a person is bleeding, first make him sit or lie down comfortably. जर एखाद्या व्यक्तीला रक्तस्राव होत असेल तर त्याला आराम वाटेल अशा पद्धतीने बसवा अथवा झोपवा. Keep the bleeding part of the body about the level of the heart and clean it with water. रक्तस्राव होणारा अवयव हा हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवा आणि जखम पाण्याने स्वच्छ करा. सेकंड, बर्न्स अँड स्कॅल्स. यालाच मराठीमध्ये भाजणे व पोळणे असे सुद्धा म्हणतात. त्याचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. फर्स्ट वन इज अ मायनर बर्न्स अँड सेकंड वन इज अ सिनियर बर्न्स. मग आता मायनर बर्न्स म्हणजे काय जाणून घेऊया. मायनर बर्न्स, द इंज्युअर्ड पार्ट शुड बी वॉश्ड विथ वॉटर ऑर हेल्ड अंडर वॉटर. म्हणजेच जखम झालेला जो भाग आहे तो पाण्याने धुवा किंवा पाण्यामध्ये बुडवून ठेवा. सेकंड, गिव्ह द विक्टिम वॉटर टू ड्रिंक. त्या विक्टिमला म्हणजे त्या पेशंटला प्यायसाठी पाणी द्या. 3. क्लीन द वुंड्स युजिंग अ कॉटन स्वॅब सोक्ड इन अँड अँटीसेप्टिक सोल्युशन. जो निर्जंतुक पाण्याच्या द्रावणामध्ये कपडा एखादा घेऊन भिजवायचा व जखम आपल्या ज्या अवयवाला झालेली आहे ती हलक्या हाताने पुसून काढायची. ओके. देन डू नॉट अप्लाय ऑइली ऑइंटमेंट्स म्हणजे तेलकट मलम लावू नका. अँड द लास्ट वन इज कवर वुंड्स युजिंग ड्राय ड्रेसिंग्स. म्हणजेच जखम ही कोरड्या ड्रेसिंगनेच झाका. हे फक्त कुठे डिपेंड करतं मायनर बर्न्स मध्ये, ज्याला आपण किरकोळ भाजणे असं म्हणतो. नाव लेट्स वॉच अबाउट सिरियस बर्न. सिरियस म्हणजे गंभीर प्रकारचं भाजलेलं असेल.
म्हणजे मोठ्या प्रमाणाचं काहीतरी फायर कुठे झाली असेल घरामध्ये किंवा कंपनीमध्ये, MIDC एरियामध्ये, हॉस्पिटलमध्ये, पब्लिक प्लेसमध्ये बॉम्ब स्फोट झाला असेल किंवा असं काहीतरी डिझास्टर झालं की ज्यामुळे सिरियस बर्न त्या व्यक्तीचं शरीर पूर्णपणे भाजलंय, मग अशा कंडिशनमध्ये काय केलं पाहिजे याचं प्रिकॉशन्स किंवा फर्स्ट एड काय असणार आहे ते जाणून घेऊया. सिरियस बर्न्समध्ये गिव्ह इमोशनल सपोर्ट, त्या व्यक्तीला मानसिक आधार द्या. इमोशनल सपोर्ट इन द सेन्स मानसिक आधार द्या. कव्हर द वुंड्स विथ स्टेरिलाइज्ड क्लॉथ. स्टेरिलाइज्ड म्हणजेच काय, निर्जंतुक कापड, त्याच्याने जो भाजलेला भाग आहे तो झाका. रिमूव्ह ज्वेलरी, शूज एक्सेट्रा इफ इझिली पॉसिबल. जर शक्य असेल तर, इझिली पॉसिबल असेल तर दागिने, बूट हे काढून ठेवा. देन रिमूव्ह, डू नॉट टच ऑर ब्रस्ट द ब्लिस्टर्स ऑन द स्किन. त्वचेवर आलेले जे फोड असतील ते फोडू नका. जे ब्लिस्टर्स आहेत ऑन द स्किन ते टच करायचे नाही, त्याला फोडायचं नाही. डू नॉट अप्लाय ऑइली ऑइंटमेंट्स. अगेन जेव्हा भाजणं किंवा पोळणं ही प्रक्रिया होते तेव्हा डू नॉट अप्लाय ऑइली ऑइंटमेंट्स म्हणजेच तेलकट मलम हे आपल्याला लावायचे नाही आहेत. देन डू नॉट ट्राय टू रिमूव्ह द क्लॉथ इफ इट इज स्टक टू द बर्न्ड स्किन. कपडे जर त्या व्यक्तीच्या शरीराला पूर्णपणे चिकटले असतील तर असे कपडे काढण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. त्यामुळे ती जी जखम आहे ती अजून जास्त चिघळू शकते आणि त्यातून ब्लिडिंग होऊ शकतं आणि एक्सटर्नल ब्लिडिंग झाले की त्या व्यक्तीचा जीव जाण्याची सुद्धा धोका निर्माण होऊ शकतो. देन डू नॉट ट्राय टू रिमूव्ह द क्लॉथ इफ इट इज स्टक टू द बर्न स्किन. जे सांगितलं मागाशी त्या पद्धतीने. देन द लास्ट 2 पॉइंट्स. इफ द पेशंट इज कॉन्शियस गिव्ह वॉटर टू ड्रिंक बट अवॉइड टी और कॉफी और अदर स्टिम्युलेटिंग ड्रिंक्स. जर त्या व्यक्तीला शुद्ध आली असेल किंवा तो शुद्धीत आला असेल तर त्याला प्यायला पाणी द्या, परंतु चहा, कॉफी किंवा कोणत्याही प्रकारचं उत्तेजक पेय, थंड पदार्थ जे मिळतात मार्केटमध्ये ते द्यायचे नाहीत. द लास्ट वन इज गेट मेडिकल एड ॲट वन्स. आणि तातडीने त्या व्यक्तीला वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करा आणि अशा पद्धतीने त्या व्यक्तीचा आपण जीव वाचवण्यासाठी हे फर्स्ट एड फॉलो करायचे आहेत. नाव द थर्ड कंडिशन इज सनस्ट्रोक. त्याला मराठीमध्ये आपण उष्माघात असे म्हणतो. म्हणजे सूर्याच्या प्रकाशामुळे शरीरातलं पाणी, डिहायड्रेशन प्रक्रिया होणे आणि आपल्याला एक प्रकारचा थकवा जाणवणे, अशक्तपणा वाटणे, चक्कर येणे आणि आपण चक्कर येऊन जमिनीवरती कोसळणे, हा जो प्रकार आहे याला सनस्ट्रोक असे म्हणतात. सो लेट्स गो टू नो अबाउट सनस्ट्रोक. वेन वी वर्क इन द सन कंटिन्युअसली फॉर अ लॉंग टाइम द बॉडी लॉसेस अ लॉट ऑफ वॉटर अँड मिनरल्स. दॅट इज द रिझन फॉर सनस्ट्रोक. खरं तर उष्माघात हा प्रखर उन्हामध्ये जास्त वेळ काम केल्याने शरीरातील पाण्याचे व क्षारांचे प्रमाण कमी झाल्याने, अत्यंत कमी झाल्याने हा प्रकार घडतो. मग असे झाल्यावर त्याच्यावरती उपचार काय? मग रिमेडियल मेजर्स. सो लेट्स गो टू नो अबाउट रिमेडियल मेजर्स. टेक द पेशंट टू अ कूल प्लेस ऑर इन द शेड. रुग्णाला सावलीत किंवा थंड ठिकाणी आपण नेलं पाहिजे. देन स्पंज द होल बॉडी विथ कोल्ड वॉटर. शरीर हे थंड पाण्याने आपण पुसून काढलं पाहिजे, स्पंज केलं पाहिजे. देन प्लेस अ क्लॉथ सोक्ड इन कोल्ड वॉटर ऑन द नेक. मानेवर थंड पाण्याने भिजवलेले आपण कापड सुद्धा त्या व्यक्तीच्या मानेवरती ठेवलं पाहिजे. देन गिव्ह प्लेंटी ऑफ वॉटर और लिक्विड्स लाईक शरबत्स टू ड्रिंक. त्या व्यक्तीला पिण्यासाठी भरपूर पाणी, सरबत असे पेय दिले पाहिजे. सरबत म्हणजे लिंबू, साखर, मीठ यांच्यापासून तयार केलेलं. मार्केटमध्ये मिळणारे पेप्सी, कोको कोला, लिम्का असे कोणतेही शीतपेय आपल्याला त्या व्यक्तीला द्यायचे नाही आहे. देन इफ द पेशंट फील्स लाईक वॉमिटिंग, त्याला जर उलटी होत असेल, मेक हिम लाय पोर्न. एक्झाम्पल, ऑन हिज ऑर हर ॲब्डॉमेन विथ द हेड टर्न टू वन साइड. जर उलटी झाली असेल किंवा होत असेल त्या व्यक्तीला किंवा थकवा झाला असेल, अशक्तपणा वाटत असेल तर मान एका बाजूला करून, पुढील पिक्चरमध्ये 4.10 मध्ये दिसते बघा, त्या व्यक्तीने त्याचे मान कसे पकडले, सेम ॲज इट इज. तर मान एका बाजूला करायची आहे आणि त्या व्यक्तीला उताणे झोपवायचे, म्हणजे एका खांद्यावरती त्या व्यक्तीला लाईंग पोर्शनमध्ये ठेवायचं आहे. लाय पोर्न म्हणजे उताणे करून त्या व्यक्तीला झोपवायचं आहे. देन लास्ट वन इज गेट मेडिकल हेल्प or shift the patient to a
हॉस्पिटल आणि जेवढ्या लवकरात लवकर शक्य होईल त्या व्यक्तीला तातडीने वैद्यकीय मदत किंवा दवाखान्यात पोहोच करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. जे पिक्चर्स तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहेत 4.10 मधले ते तुम्ही कृती करायची आहे. अशी कंडिशन जर तुमच्यावरती किंवा तुमच्या सभोवतालच्या कोणत्याही व्यक्तीवरती येत असेल तर इट्स युअर ड्युटी टू जस्ट गिव्ह हिम immediate aid, which we just learned about in that disaster and management chapter. It's our duty to get him a fulfilled energetic help. Okay, now the fourth condition is snake bite, but we know very well that there are nearly 2000 species of snakes. आपल्याला सर्वांना माहिती आहे की सापाच्या जवळपास 2000 किंवा त्यापेक्षा जास्त प्रजाती आहेत. बट ओनली फ्यू लाईक कोब्राज, क्रेट्स, वायपर्स अँड सी स्नेक्स आर पॉयझनस. परंतु त्यातील फक्त नाग, मण्यार, फुरसे, घोणस आणि समुद्र सर्प या थोड्याच सापांच्या जाती या कशा आहेत, विषारी आहेत. सो देअरफॉर ऑल स्नेक बाइट्स आर नॉट फॅटल. म्हणून सगळ्याच सर्पदंशात प्राणहानी होते का, तर नाही. पण आपल्या मनामध्ये काय असते तर भीती, आणि भीतीमुळे तीव्र मानसिक धक्का बसतो. उदाहरणार्थ आता कोविड-19 सारखी सिच्युएशन निर्माण झाली, आपल्याला माहितीच नाही पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह कोण. आपल्याला आजूबाजूचे लोक पॉझिटिव्ह असं ऐकू आलं की आपल्याला एक मानसिक धक्का बसतोय. परंतु आपल्यामध्ये एक इम्युनिटी पॉवर आहे ज्याच्यामुळे आपण त्याला व्यवस्थित पद्धतीने संघर्ष करून आपण त्यावरती लढून त्या आजारातून मुक्त सुद्धा होऊ शकतो. अशा बऱ्याच केसेस आहेत. मृत्यूचा दर कमी आहे, हा आपण बघितलाय. सेम ॲज इट इज या स्नेक बाईटच्या बाबतीत घडतं, ओके नाही. बट इफ यू कम अक्रॉस अ स्नेक, कॉन्टॅक्ट अ सर्पमित्र रॅदर दॅन किलिंग द स्नेक ॲट वन्स. जर अशा पद्धतीने एखादा साप तुम्हाला आढळलाच, कुठेतरी दिसलाच, तर त्याला लगेच न मारता आपण सर्पमित्रांकडे दिला पाहिजे. आणि मानसिक धक्का जरी बसला ना तरी काही घाबरायचं नाही. काळजी जर आपण घेतली तर आपला जीव वाचू शकतो. हां, जर काळजी नाही घेतली, दगाफटका आपल्याबरोबर होऊ शकतो की स्नेक बाईट झालाय आणि आपल्याला वाटलं की आता मला काही दवाखान्यात जाण्याची गरज नाही आहे, तर आणि घरच्यांना सांगायची गरज नाही. घरचे मला ओरडतील, मला विचारतील तू कुठे गेला होतास. त्यापेक्षा घरच्यांबरोबर डिस्कस करून आपण मेडिकल ट्रीटमेंट घेणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. सो causes several psychological shock which can result is death. आणि त्या मानसिक धक्क्यामुळे एखादा मनुष्य दगावू शकतो. तेव्हा आपण प्रिकॉशन्स घेऊन त्या सर्पदंशावरती आपण लगेच इमिजिएट काम केलं पाहिजे. मग रेमिडियल मेजर्स कोणकोणते? सो द फर्स्ट वन इज वॉश द वुंड विथ वॉटर. जखम पाण्याने स्वच्छ धुवून टाका. देन गिव्ह इमोशनल सपोर्ट टू द पेशंट. त्या बाधितास आपण इमोशनल सपोर्ट दिला पाहिजे, धीर दिला पाहिजे. देन टाय अ क्लॉथ टाईटली अबाउट द वुंड. आणि दंश झालेल्या जखमेच्या थोड्या वरच्या बाजूला कपड्याने घट्ट बांधा. ही कृती विसरू नका. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. टाय अ क्लॉथ टाईटली अबाउट द वुंड. जखमेच्या वरती बांधायची आहे, खाली नव्हे. तुम्ही 4.11 पिक्चर्समध्ये बघू शकताय. फर्स्ट एड फॉर अ स्नेक बाईटसाठी दिलाय. जखम कुठे झाली आहे त्याच्या अगदी थोडंसं वरती घट्ट अशी पट्टी, टाय अ क्लॉथ टाईटली अबाउट द वुंड, म्हणजे त्या कापडाने व्यवस्थित बांधलेली आहे. देन लास्ट वन इज गेट इमिजिएट मेडिकल हेल्प. तातडीने त्या व्यक्तीला वैद्यकीय मदत द्या. नाउ द लास्ट कंडिशन इज फिफ्थ, डॉग बाईट, म्हणजेच कुत्रा चावणे. या प्रक्रियेवरती आपण काय करू शकतो? मग इन अ डॉग बाईट देअर इज अ रिस्क ऑफ इन्फेक्शन थ्रू द ब्लड. कुत्रा चावल्यामुळे माणसाच्या शरीरात रक्त दूषित होण्याचा एक मुख्य धोका असतो. म्हणजेच आपल्याला काय केलं पाहिजे मग बघूया. हेन्स फर्स्ट एड अँड मेडिकल हेल्प आर नेसेसरी. म्हणून प्रथमोपचाराची व वैद्यकीय मदतीची आपल्याला आवश्यकता असते. बरं, आपल्याबरोबर किंवा आपल्या सभोवतालच्या लोकांबरोबर अशी काही घटना घडली. इफ दॅट बिकॉज ऑफ द डॉग बाईट, इफ यू ऑर युअर फॅमिलियर एनीवन पर्सन गेट डिस्टर्ब, then what type of remedial measures you can do with him or her? So let's know to get about the remedial measures. The first one, wash the wound with a solution of potassium permanganate or other antiseptic. जखम निर्जंतुक द्रावणाने किंवा पोटॅशियम परमॅग्नेटच्या साह्याने धुवून काढायची. Then cover the wound with a clean and dry cloth.
जी जखम आहे, जी वूंड आहे, ती काय करायची आहे, क्लीन आणि ड्राय क्लॉथने म्हणजेच कोरड्या कापडाने आपल्याला त्या जखमेला झाकायचं आहे. And the last one is get a doctor's help and an injection of the anti-rabies vaccine. आणि अँटी रॅबिज इंजेक्शन आता मुबलक प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. त्या डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्यांच्याकडून आपण ट्रीटमेंट करून घ्यायची आहे, डॉक्टर इलाज करायचा आहे आणि अँटी रेबीज इंजेक्शन घ्यायचं आहे. बिफोर द कम्प्लिटिंग फोर्थ पार्ट वी आर गोइंग टू नो अबाउट व्हॉट वी हॅव लर्न्ड. आपण या फोर्थ लेसनमध्ये काय शिकलो हे आज आपण जाणून घेऊया. मग इथे काही बेसिक पॉईंट्स दिले. त्यामध्ये पहिला आहे अ सडन कॅलॅमिटी इज नोन ॲज अ डिझास्टर. अचानक उद्भवलेली समस्या म्हणजे आपत्ती होय. देन सेकंड थिंग इज डिझास्टर कॅन बी मॅनमेड ऑर नॅचरल. आपत्ती ही कशी असू शकते, मॅनमेड म्हणजे मानवनिर्मित व नॅचरल म्हणजे निसर्गनिर्मित. अँड द थर्ड वन इज अल्टरनेस अँड इमिजिएट ॲक्शन आर नेसेसरी ऑन सच ओकेजन्स. म्हणजे जागरूकता व तात्काळ प्रतिसाद हा देणे अत्यंत आवश्यक आहे. अँड नेक्स्ट वन इज इफेक्टिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट अँड यूज ऑफ रेमेडियल मेजर्स कॅन हेल्प रिड्यूस द लॉसेस. म्हणजेच प्रभावी आपत्ती व्यवस्थापन जेवढं उपयुक्त होईल त्यांच्या उपाययोजनांमुळे काय होणार आहे, तर हानीही आपल्याला कमी करता येणार आहे, त्याचा लॉस जो होणार आहे तो कमी होणार आहे. अँड द लास्ट वन इज every person should know about safety precautions and first aid. घरातल्या प्रत्येक व्यक्तीला, लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक व्यक्तीला everyone knows about how to use first aid and the safety precautions. म्हणजेच दक्षतेची व प्रथमोपचाराची संपूर्ण माहिती प्रत्येक व्यक्तीला असणं काळाची गरजच आहे. Dear students, today we have completed the fourth chapter of our science subject. In this last part of disaster management, I am giving you the exercise to solve. You have to solve it and show it on WhatsApp. Until then, be careful, stay home, stay safe. We will meet soon for the next lesson. Have a good day.